सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबली दोघेही लहानपणापासूनचे जिवलग मित्र. दोघांनीही एकाच गुरूंकडून क्रिकेट शिकलं, एकाच मैदानावर घाम गाळला आणि दोघांमध्ये प्रचंड टॅलेंट होतं. शालेय क्रिकेटमध्ये दोघांनी मिळून विक्रमी भागीदारी केली. त्यावेळी लोक म्हणायचे, हे दोघे भारताचं भविष्य आहेत. पण जसजसा काळ गेला तसतसे त्यांच्या आयुष्याचे मार्ग वेगळे झाले. सचिन तेंडुलकर तो शांत, शिस्तबद्ध आणि मेहनती होता. यश मिळालं तरी तो जमिनीवर राहिला. रोज सराव, स्वतःला सुधारण्याची जिद्द आणि खेळाबद्दल प्रामाणिकपणा यामुळे तो जगातील महान क्रिकेटपटू बनला. विनोद कांबळी त्याच्याकडेही तितकंच टॅलेंट होतं, पण हळूहळू त्याचं लक्ष विचलित होऊ लागलं. शिस्त कमी झाली, बाहेरच्या गोष्टींमध्ये गुंतणं वाढलं आणि त्यामुळे त्याचा क्रिकेटमधला प्रवास थांबला. दोघांची सुरुवात सारखी होती, पण शेवट वेगळा झाला. एकाने मेहनत, संयम आणि शिस्त निवडली, तर दुसऱ्याने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. जीवनात फक्त टॅलेंट पुरेसं नसतं. यश टिकवण्यासाठी शिस्त, सातत्य आणि योग्य निर्णय खूप महत्त्वाचे असतात. यश मिळवणं अवघड नाही, पण ते टिकवण्यासाठी योग्य मार्गावर राहणं खूप महत्त्वाचं